हॅलो गाईज, व्हेरी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग हा विशेष आहे आणि तुम्ही जसं इन्स्टावर जर तुम्ही पाहिलं असेल तर आज एक स्पेशल कार्यक्रम होता. त्याच्यासाठी घर सकाळपासूनच स्वच्छता सुरुवात केली. ॲक्च्युली घर जे आहे ते रोड टच अपार्टमेंट असल्यामुळं इतकी धूळ येते. तुम्ही आज जेवढं साफ कराल तेवढीच धूळ तुम्हाला उद्या दिसेल. अक्षरशः खूप वैताग घेऊन जातो स्वच्छ करता करता. आणि जर स्वच्छ करायला घेतलं तर मग ते डिटेलमध्ये आणि व्यवस्थितच मला करायला लागतं, वरवरचं मला नाही जमत. तर अशा प्रकारे स्वच्छता करून घेतली, थोडंफार डेकोरेट केलं घर आणि त्याच्यानंतर लागायचं होतं मला स्वयंपाकाला. सगळ्यात मेन टास्क म्हणजे स्वयंपाक. आता जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी मी मेनू ठरवला होता: बटाट्याची भाजी, पुरी, मसाले भात, कोशिंबीर, पापड आणि श्रीखंड. तर एवढं सगळं मला करायचं होतं. तर एकेका गोष्टीसाठी मी तयारीला करू लागले. तर सुरुवातीला मी करून घेतली भाजी. बटाटे मी उकडून ठेवले होते, तर बटाट्याची भाजी करून घेतली. आता ती पण आपल्याला पुरीसोबत खायची, तर ती थोडीफार ग्रेव्ही हवी आपल्याला. तर त्यानुसार मी सगळी तयारी करून घेतली. खडे मसाले वगैरे मी ॲड केले होते जेणेकरून भाजीला खूप छान टेस्ट येईल. इकडे भाजी करायला ठेवली आणि तिकडे मसाले भाताची तयारी करून घेतली. ॲक्च्युली जो फंक्शन होता त्याचा टायमिंग ठरलेला 6-6:30. तर मला तोपर्यंत सगळं काही आवरून घ्यायचं होतं. तर मी फास्ट सगळं आवरून घेतलं आणि फायनली तो फंक्शन म्हणजे केळवण. माझ्या कलीग आहेत, फ्रेंड आहेत, दीप्ती मॅडम. तर त्यांचं केळवण मला करायचं होतं. त्यांचं 17ला लग्न आहे, तर त्या केळवणाची आम्ही तयारी केली होती. तर अशी काहीशी मी छोटीशी अरेंजमेंट केली होती. तर त्यांना ती खूप आवडली आणि त्या खूप खुश झाल्या. आणि त्यांच्यासाठी मी सर्व काही ओटीचं सामान, जसं की साडी, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी, सगळं काही प्लॅन केलं होतं. तर ते सर्व काही प्लॅन केलं आणि प्लॅन केल्याप्रमाणे खूप सुंदर झालं. असं फक्त केळवणाचं एक थर्माकोलचं मी आणलेलं, साईडला माळा लावून दिल्या, सिंपल आणि सोबर डेकोरेशन केलं. फुलदाणीमध्ये फूल वगैरे ठेवले. आरतीचं औक्षण करण्यासाठी ताट तयार ठेवलं, त्यांचं औक्षण केलं आणि साडी वगैरे देऊन त्यांना मी ओटीसुद्धा भरली त्यांची. आणि फुलाची छोटीशी रांगोळी काढली. जेवढ्या कमीत कमी वेळेत जेवढं छान डेकोरेशन करता येईल तेवढं करायचा मी प्रयत्न केला. नंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं. त्यांना जेवण खूप आवडलं, त्या खूप खुश झाल्या. आणि मग त्यांना दुसरीकडे जायचं होतं, त्याच्यामुळे ते गेल्या. आणि त्याच्यानंतर मला परत स्वच्छता करायची होती. कार्यक्रमाच्या आधी एक्साइटमेंट असते, त्याच्यामुळे कामं फास्ट होतात. पण कार्यक्रम जेव्हा होऊन जातो जेव्हा राडा पडलेला असतो तेव्हा खूप वैताग येतो सगळं आवरायचा. पण मग शेवटी आवरायचंच आहे. तर फास्ट आवरून घेतलं, झाडून वगैरे काढून घेतलं. डेकोरेशनचं खूप सारं पसरलेलं होतं ते आवरून घेतलं. बाय बाय.